नमस्कार, आपण आलेलो आहे कात्रजच्या प्राणी संग्रहालयामध्ये आणि बघू शकता आमची फॅमिली आमच्यासोबत आहे. आमचं बारकं पिल्लू पण आमच्यासोबत आहे. आम्ही इथं आल्यानंतर पहिल्यांदाच आम्हाला माकडं दिसलेली तिथं आणि मी आणि माझी लेक माकडं बघण्यात व्यस्त आहोत. हे बघू शकता तुम्ही, आपल्याला पहिल्यांदाच इथं माकड बघायला भेटलेलं आहे. आणि आता इथून पुढं आपण जाणार आहेत. जाताना बघूयात कुठले कुठले प्राणी भेटतात ते तुम्हाला सांगेनच मी. आणि बघाल तुम्ही, आणि इकडं हे माकडांसाठी केलेलं हे जंगल आहे एक प्रकारचे. हां, इथं बघा माकडांना खायला देऊ नका म्हणतात हे, आणि माझी लेक त्यांना खायला देत होती. आणि मग आम्ही आलो इकडं आहे भालू. हा भालू थोडा लांब बसलाय. भालू पिऊ हाक मार रे भालूला. भालू ये म्हणा ये. खूप लांब बसलेले. हा इथं बघू शकता तुम्ही बिबटे आहे, ज्याने की धुमाकूळ घातलाय सगळ्या महाराष्ट्रामध्ये. तरी ती नाही तर तिकडं बी एक झोपलाय वर, एक बिबट्या आहे तो तिकडं. आणि नंतर आता आपण बघत आहोत. माझी लेक बघा कशी बघते लिपट्या लांबून. आणि नंतर हा वाघ आहे इथे. वाघ निवांत सावलीत खात बसला होता, खायला काहीतरी खायला टाकलेलं होतं वन विभागाने त्यांना. हा पांढरा वाघ आहे इथं, बघू शकता तुम्ही. हा आमची मालकीनबाई बघत होती. आणि हा रानरेडा आहे, तुम्ही बघू शकता. सावली केलेली त्यांना बसायला, गवा बोलते त्याला. आणि मग नंतर आम्ही पुढं आलो. पुढं आल्यानंतर इथं हा इथे बसची पण सोय होती. नंतर आम्हाला इथे कोल्हे वगैरे दिसले आणि तेही आम्ही बघितलं. आणि तिथून पुढे चालत खूप मोठा चालण्याचा अंतर आहे इथं. साधारणपणे 1 किलोमीटर चालत जावं लागते बघत. नंतर 1 किलोमीटर रिटर्न चालत यावं लागते. सकाळी लवकर गेलेलं चांगलं, उन्हातानाच्या अगोदर. गाडी पण राहते प्रवासासाठी, 100 रुपये तिकीट राहते त्याला. त्याच्यानंतर आम्ही इथे हा कोल्हा बघितलेला आहे. तो थोडा लांब असल्यामुळे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करता आलेला नाही आहे. आणि आम्ही दोघं त्या कोल्ह्याला बघत होतो आणि कोल्हा आम्हाला बघत होता. आणि मग आम्ही पुढं गेल्यानंतर आम्हाला हत्ती दिसलेला आहे. हत्ती लय लांबमध्ये बांधला होता. आणि त्याला हत्तीला मस्त असं शेड वगैरे त्याला पाळण्यासाठी ठेवलेलं होतं. हत्तीला असा रिकामा सोडू शकत नाहीत, कारण खूप बलवान हत्ती असतो तो. जंगल पाडून घेईन तो. आणि मग तिथून पुढे आम्ही असंच चालत राहिलो. आणि परत आल्यानंतर आम्हाला शेवट बाहेर येण्याचा मार्ग सापडला. धन्यवाद.